नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. मुंबईतील आझाद मैदान खाली करण्याबाबतची नोटीस घेऊन पोलीस आझाद मैदानात दाखल झालेले आहेत. आझाद मैदान खाली करण्याबाबत पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे आणि त्यामुळे आता आझाद मैदान मराठा आंदोलक खाली करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दुसरीकडे काहीही झालं तरी आझाद मैदान सोडणार नाही असा निर्धार जरांगेंनी केलेला आहे. तर मुंबई पोलीस नोटीस घेऊन आझाद मैदानात दाखल झालेले आहेत. आझाद मैदान खाली करण्याबाबत पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता आझाद मैदान मराठा आंदोलक खाली करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान काहीही झालं तरी आझाद मैदान सोडणार नाही असा निर्धार जरांगे यांनी केला असल्याचं कळतं. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या नोटीसनंतर जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी कायदेशीर लढा लढणार असल्याचं म्हटलंय. त्यांच्याशी अधिक संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आणि विश्वासू कोल्टे पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. कोर्टाची नोटीस, कोर्टाचे आदेश आणि त्यानंतर मुंबई पोलिसांची नोटीस. काय नोटीस आहे, तुमची काय भूमिका आहे? माननीय कोर्टाने काल निर्णय दिला, आमच्या सगळ्या गाड्या इथून बाहेर काढा. आम्ही काढल्या, सगळे मुंबईला गेले. दादाच्या एका आदेशावर मनोज दादाने आदेश दिला, आपल्याला कोर्टाचे नियम पाळायचे. आम्ही सगळे रात्री 2 वाजेपर्यंत फिरलो, प्रत्येकाला विनंती केली. सगळ्या गाड्या आता नवी मुंबईच्या हद्दीत पाठवल्यात, मुंबई महापालिकेच्या बाहेर. कोर्टाचा सन्मान यातून केलाय. दादाच्या एका आदेशावर सगळे कोर्टाचा सन्मान करतात हे आम्ही दाखवून दिले. आणि परत तरी रात्री उशिरा किंवा सकाळपर्यंत आम्हाला नोटीस येते की आमची परवानगी नाही आझाद मैदानात. आम्ही परवानगीसाठी रोज अर्ज करतोय. पहिल्या दिवशी परवानगी दिली, टप्प्याटप्प्याने देतील असं वाटलं होतं. परंतु मला सांगायचंय, आझाद मैदान हे डेडिकेटेड उपोषणासाठी त्याच्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून इथं आंदोलन झालेलं हे ऐतिहासिक ठिकाण आहे. आणि मला वाटतं लोकशाहीत उपोषण करायला कुणाला त्रास नसताना त्या मैदानात उपोषण करायला कुणी परवानगी नसल तरीही काहीतरी आम्हाला उपोषण करायला कुणी अडवू शकत नाही. अडवू नये ही विनंती आहे. आणि लोकभावनेचा आदर करावा, सरकारनं करावा, पोलीस बांधवांनी करावा आणि माननीय न्यायदेवतेने सुद्धा करावा. जसं आम्हाला न्यायदेवतेने सांगितलं की बाबा तुम्ही मुंबईच्या बाहेर व्हा, मुंबईला त्रास होतोय, मान्य केलं आम्ही. इथल्या लोकांची ती भावना होती, त्रास होतोय, आम्ही ते मान्य करून सगळे लोक बाहेर गेलो. आता आमच्या जनभावनेचं काय, आमचे एवढे सगळे बांधव 5 आल्यापासून 4-5 बांधव आमचे शहीद झाले तिथं. त्याच्या अगोदर 2 वर्ष मनोजदादाचा लढा, 500पेक्षा अधिक बांधवांनी आत्महत्या केल्यात आरक्षणासाठी. याचा कुणी, या जनभावनेचा कुणी आदर करणार आहे का? आमच्या अनेक लोक एवढ्या मोर्चे झाले, आमच्या सभा झाल्या, एवढे उपोषण झाले. मनोजदादांनी 7 वेळा उपोषण केलं. पण तो राहिलेल्या मागण्याबाबत माननीय न्यायालय सरकारला निर्देश देणार आहे का? सरकारला आमच्या मागण्या मंजूर करा म्हणून आमच्या जनभावनेचं सरकार त्यांना आदेश करणार आहे का न्यायालय सरकारला? ही न्यायालयापुढे आमची एक अर्थ याचना आहे, आमची प्रार्थना आहे. आम्ही त्यांना बाकी सूचना किंवा काही करू शकत नाही, पण त्यांच्याकडे विनंती आणि हात जोडून पाया पडून त्यांच्याकडे ही मागणी करू शकतो लोकशाही मार्गाने. पोलिसांनी जी तुम्हाला नोटीस दिली आहे त्याच्यामध्ये म्हटलं 1 वाजेपर्यंत तुम्ही आता सगळे वाहनच नाही तर मैदान देखील खाली करा. मग त्या सूचनेचं पोलिसांचे पालन करणार की कायदेशीर पुढची लढाई तुम्ही काय लढणार आहात? नाही, आमचे वकील बांधव तिथं जाणार आहेत. मनोजदादांनी सांगितले आम्ही मुंबई सोडणार नाही, आझाद मैदान सोडणार नाही. उपोषण आहे त्यांचं. उपोषणात मला वाटतं आम्हाला कोर्टाचा मार्ग मोकळा आहे. सकाळी वकील बांधव आमचे लागलेत त्या तयारीला. आम्हालाही न्याय आहे ना, न्याय मिळेल ना. सरकारनं न्याय नाही दिला, प्रशासनाने नाही दिला, पोलिसांनी नाही दिला तर आम्हाला कोर्ट न्याय देईल. जसं त्यांची बाजू ऐकून घेतली, आमची बाजू ऐकून घेतील, आम्हाला न्याय देतील ही अपेक्षा आहे. आणि नोटीसीचं उत्तर सुद्धा मनोजदादाचे वकील सगळे देतील. पण मनोजदादांनी सांगितलंय मरेपर्यंत किंवा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही इथून हटणार नाहीत आणि त्यावर मराठे सुद्धा ठाम आहेत. एक मार्ग मोकळा केलाय तुम्ही, हा दुसरा मार्ग कधीपर्यंत मोकळा होईल? नाही, सगळे मार्ग मोकळे केलेत. इथं जे आहेत ना फक्त आझाद मैदानातल्या गाड्या आपला महापालिका आहेत, जेवणाच्या गाड्या वगैरे ह्या पण रिकाम्या करतोय. पार्किंगसाठी जागा सुविधा चालू आहे. आता आमचं तेच नियोजन चालू आहे. सगळे मार्ग मोकळे करून दिलेत. रस्ता कुठला 5,000 लोक आत राहतील जर पुढची परवानगी मिळाली तर, आणि बाकी सगळे लोक इथून बाकी सगळे बाहेर आहेत. 5,000 लोक इथं राहतील. जे कोर्ट परवानगी देईल तेवढे लोक इथं राहतील. त्यांच्या गाड्या इथं राहतील. बाकीच्या गाड्या आणि लोक मुंबईच्या बाहेर आम्ही जाऊ. हे मनोजदादांनी सांगितलंय, त्याप्रमाणे आम्ही करू. धन्यवाद. तुम्ही यांच्याशी अधिक संवाद साधलात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया. आझाद मैदानावरती मनोज जरांगेंचं अमरण उपोषण सुरू असून जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे. मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही. आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला आहे. मराठा कुणबी एकच आहे, या GR शिवाय मुंबई सोडणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलंय. तर त्यांच्या अमरण उपोषण आंदोलनाचा आजचा हा 5वा दिवस आहे.
न्यायदेवतेचा आमच्या बाजूने न्याय येईल. आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही. कोर्टाचे आदेश येताच आम्ही वाहनं सुद्धा हटवली असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसंच आम्ही शांत आहोत आणि सरकारने आम्हाला शांत राहू द्या असंही ते म्हणाले. दरम्यान शनिवार रविवारी मराठे जर मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असेल. ही वेळ मराठ्यावरती येऊ देऊ नका अशी सूचक इशारा त्यांनी यावेळेला दिलेला आहे. तसंच काही झालं तरी आम्ही मुंबई सोडणार नाही यावरती ठाम आहोत. तसंच हैदराबाद आणि सातारा गॅझेट शिवाय मुंबई सोडणार नाही असंही ते म्हणालेले आहेत. मराठ्यांचा अपमान करू नका असंही ते यावेळेला म्हणाले. दरम्यान यावेळेला बोलताना त्यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन सुद्धा केलंय. न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं, रोडवरच्या सगळ्या गाड्या काढा, मैदानाला लावा. तर एका 4 ते 5 घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या पोरांनी गाडी ठेवली नाही. आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाहीये. न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठेही ट्रॅफिक नाहीये अशा गाड्या जिकडे तिकडे नेऊन लावल्या. तरी सरकारला सांगतो, कधी फडणवीसांना नाही सांगतो, सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचे गॅझेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही. मराठा आणि कुणबी हा एकच, या ज्याशिवाय मुंबई सोडत नाही. सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण होणं गरजेचं. त्याला काय अडचण येते आम्हाला सांगा. सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेला अंमलबजावणीला काय अडचण येते सांगा. मराठा आणि कुणबी एक याला पण काय अडचण येते आम्हाला सांगा. सरसकट राज्यातल्या केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर 120 307 सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक. शांत आहे देवेंद्र फडणवीस साहेब, आम्हाला शांत राहू द्या. जे जे बोलतो ते होत असतं माझं. आणखी मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही. शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे. त्यामुळं ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडत नसतो नाही. मराठ्यांना इथून हुसकून देणं, काढून देणं ही काळजात रोखणारी सल आहे. फडणवीस साहेब ती रोखू देऊ नका. तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावर हुसकून देता. ती सल ती झालेला जिव्हारी वाद तुम्हाला मागात पडेल. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता, तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार. पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर पुढे पोरांना लाठीचार्ज करायला लावता, ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला देवा. पण हे देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो, माहिती खोटी न्यायदेवतेला देतो, म्हणून हे होत आहे. मराठ्याला कळतंय राज्यात देवेंद्र फडणवीस कुठील डाव खेळायला लागला, कोटरा डाव खेळायला लागला. न्यायदेवतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या मराठ्यावर अन्याय करतो. याचे पण दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसलाच भोगावं लागतील. आम्ही काहीच करीत नाही. मनोज दादांनी जर सांगितलं आझाद मैदान खाली करा, आम्ही जरूर खाली करू. मनोज दादाचा आदेश आल्यानंतर आम्ही मराठा बांधव पूर्ण
आझाद मैदान खाली करू. जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान खाली करणार नाही. तमाम धाराशिवकरांना माझ्याकडून आग्रहाची विनंती आहे की आपल्या आंदोलनाला गालबोट लागता कामा नये. आपण जे आला आहोत आपल्या लेकरांचं चांगलं करण्यासाठी, ते आपला हक्क आहे आणि आपल्याला आरक्षण घेऊन आपल्या लेकरांसाठी चांगलं करण्यासाठी आपण आलेलो आहोत. तरी आपण कुठल्याही प्रकारची शांतता राखून सहकारी प्रशासनाला पूर्ण करावे ही धाराशिवकरांच्या वतीनं मी तुम्हाला आवाहन करतो. सरकारने आमच्या गोरगरिबाच्या मराठाचे तळतळाट घेऊन आमच्या लेकरबाळाचं वाटोळ झालेलं आहे. साहेब, सरकारने आमचं एक हात जोडून माझी विनंती आहे सरकारला की आम्हाला आरक्षण द्यावं. आम्ही मुंबई सोडू, पण आम्ही आरक्षण दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी नम्रतेची विनंती आमची. साहेब, मराठा समाज हा बहुतांशी शेतकरी आहे. शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण नाहीये. मुलांना शिकवायला जावं तर शेतजमिनी विकावं लागतायत आणि शेतजमिनी विकून जी काही थोडीफार आमच्याकडे शेतजमीन शिल्लक आहे त्या शेतजमिनीमध्ये आम्हाला शिल्लक काहीच राहत नाही. कारण शासनानं वाढवलेले खताचे भाव, शेतीमालाला मिळणारा कमी भाव, याच्यामुळं आम्हाला फक्त जे शेतामध्ये आपण खत घालतो ना त्या खताच्या थैल्या शिल्लक राहिलेल्या आहेत. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. म्हणून शासनाला हे दाखवायचं ह्या पोशाखाच्या माध्यमातून, सरकार आम्हाला आरक्षण द्या, आमच्याकडे काही शिल्लक नाही, तुम्हाला फक्त आमची शेती दिसते पण शेतीतून काहीच आम्हाला उरत नाही, राहतात त्या फक्त ह्या रिकाम्या खताच्या थैल्या. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. जरांगेंच्या आंदोलनावरती तोडगा काढण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहे आणि यासाठी सरकारकडून GR काढण्याची तयारी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासाठी सरकारकडून GRचा मसुदा तयार करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. तर कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील प्रमाणपत्र ग्राह्य असल्याचं सुद्धा सूत्रांकडून माहिती समोर येते. दरम्यान राज्य सरकार लवकरच मसुदा जरांगेंना पाठवणार अशी माहिती सध्या समोर येते. आमची सरकारसोबत पहिल्या दिवसापासूनच तयारी आहे चर्चेची. आम्ही केव्हा नाही म्हणलो, पण हैदराबाद नाही. हैदराबादचं पाहिजेच गॅजेटियर, पण सातारा संस्थान सुद्धा पाहिजे. कारण त्या दिवशी ते असं म्हणले मला, इथं शिंदे समिती, औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियरच्या थोड्या कायदेशीर काही त्रुटी आहेत. थोडं आम्हाला ते वाचायचं आणखीन अभ्यासाचं राहिलं. म्हणलं ठीक आहे, पटलं ते. हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर मला पाहिजे. त्याचा तुमचा अभ्यास झालाय? ते म्हणले हो. मग काय, तर राज्य सरकार लवकरच मसुदा जरांगेंना पाठवण्याची माहिती सूत्रांकडून येते. सरकारकडून GR काढण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सध्या सूत्रांनी दिली आहे. तर यासाठी सरकारकडून GRचा मसुदा आता तयार करण्यात आला आणि हाच मसुदा राज्य सरकार लवकरच मनोज जरांगेंना पाठवणार अशी माहिती सध्या सूत्रांकडून समोर येते.